श्रीमान योगी भाग 105वा. आपण ऐकता शिवभारत. मदारी समाज शांत करीत होता. जळत राहिलेल्या समयीच्या एक दोन वातीच्या उजेड अंधाराची भयांता वाढवित होता. राजा पडल्या जागेवरूनच त्या वातींकडे पाहत होतं. राजांचं मन बेचैन झालं होतं. अनेक विचारांचं काहूर मनात उठलं होतं. माणूस स्वतःला जाणता समजतो. केवढा अहंकार. दक्षिणच्या सुभेदारीचं स्वप्न घेऊन आपण आग्रहित होतो. आलमगीरची मर्जी संपादन करून सुभेदारी केली. मिर्झाराजा दिलेर खान यांचा शह उठताच परत स्वराज्याच्या खटापटीस लागाव हा आमचा मनसुंबा. मनसुंबा दूरच राहिला आणि आम्ही बादशाच्या कपडनीतीला मात्र बळी पडलो. राजांना आपल्या विचारांचे हसवर नीती अनिती ठरवायची कोणी. ज्याच्या साम्राज्याविरुद्ध आम्ही लढत देण्यासाठी उभं राहिलो त्या औरंगजेबानं आमची गय का करावी आणि दक्षिणची सुभेदारी तो देईल तरी कसा. खुद आपल्याच भावांना कठोर शासन करणारा हा औरंगजेब आपल्या पित्याला विष घालताना ज्याचे हात थरथरला नाही तोच आलमगीर आणि आमच्या बाबतीत राहिंदिल होईल कसा. अरे आजवर औरंगजेबानं आम्हाला जिवंत का ठेवलं. खास काहीतरी मोठी गल्लत होत आहे. दैवानंच आलमगीरच्या मनात काहीतरी गोंधळ निर्माण केलेला दिसतो. नाहीतर तो निर्णय करायला त्याला एवढा वेळ लागलाच नसता. औरंगजेब पक्का राजकारणात वेळेला फार महत्त्व असतं. कैक निर्णय वेळेच्या वेळेस अंमलात आणले नाही तर आयुष्यभर पश्चाताप करण्याची पाळी येते. हे माहीत असताना औरंगजेब आमच्या बाबतीत स्वस्त कसा. आमचं दैव बलवत्तर म्हणूनच हे घडत असावं. तसं असेल तर आई मार्ग का दाखवित नाही. राजा सावकाश पलंगावरून उठलं. त्यांची नजर शांतपणे झोपी केलेल्या संभाजीराजा यांच्याकडे गेली. किती निर्धास्तपणे झोपला. ह्या अजान मनाला पहाऱ्याची जाणीव नाही. कैदेची फिकीर नाही. मृत्यूच्या टांगत्या तलवारीची भीती नाही. पालकांच्या भरवशावर किती शांतपणे युवराज झोपू शकता. मग आम्हालाच पालकाचा विश्वास का नसावा. मासाहेब आधीच वार्धक्याने थकलेल्या त्यांच्या चिंतेला पारावर नसेल. देवाच्या पायाशी धरणं धरून ती माऊली अश्रू ढाळीत नवस बोलत झुरत असेल. दुर्दैवानं आमचं इथंच काही बरं वाईट झालं तर. राजांना तो विचार सहन होईना. जिजाऊसाहेबांच्या आठवणीनं त्यांचं मन कातर म्हणलं आणि त्याच बेचीने ते फेऱ्या घालीत होते. मुलकापासून केवढे दूर आम्ही शत्रूच्या गोटात येऊन सापडलो आणि या वेळेला गडावर केवढी चिंता वाढली असे. अनाजी, मोरपंत, प्रतापराव, तानाजी सारी माणसं काय करत असतील. दररोज नवीन आपा उठत असती. मनाच्या तराजूतलं आमचं जीवन मरणाचं पारडं दररोज हेलावत असे. कदाचित आमचं नजरबाद आग्र्यापर्यंत येऊन पोहोचले असते. आम्ही शत्रू हाती सापडलो हे जाणून आमच्या माघारी बंडावा तर झाला नसे. आणि त्याच विचारावर राजांची पावलं थांबली. क्षणात चेहऱ्यावरती स्मित उजळलं. बंडावा कोण करणार. कोणाविरुद्ध. अनाजी, मोरपंत, प्रतापराव, तानाजी नावं घ्यावीत तेवढी थोडी. ही माणसं बंडावा करणार अशक्य. उलट पुरंदरच्या तहानं कमजोर झालेलं राज्य सावरता सावरता बिचारे थकत असतील. खोट्या धीराच्या शब्दांनी मासाहेबांना आणि फौजेला धीर देत बिचारे दिवस कंटित असते. राजांनी परत पावलं उचलली. येताना मारे ऐटीने आमच्याबरोबर आम्ही खास विश्वासाची 1000 आसामी आणली. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यात यश मिळालं. ही देवाची कृपा. बिचारा रामसिंगाच्या ध्यानी आलं नाही पण 1000 माणसं आमच्या 1000 वाटावून अवरात्र नजर ठेवून आमच्यासाठी तिष्ठत असतील. राजांची मुद्रा करारी बनली. या संकटातून आम्हाला सुटायला हवं पण कसं कसं. राजा विचारात गुंतले. मनात शब्द उतरत होते. केलेने होत आहे रे ते आधी केलेची पाहिजे. समर्थाच्या आठवणीने राजांना धीर आला. साऱ्या विचारांचं रूपच पालटलं. फरमानाचा स्वीकार करून आम्ही मासाहेबांच्या स्वामाने गेलो होतो. भोगल्या अपमानानं संतापलेल्या आम्हाला मासाहेबांनी सांगितलं होतं राज स्वतःच्या पराजयाचं जरा कौतुक करा. तेही परमेश्वराचं वरदानच असतं. त्यानं पाठवलेले संकट जे धीरानं सहन करतात सोसतात त्यांनाच भविष्यकाळ उज्ज्वल असतो असं पोथ्या पुराणं सांगतं. श्रद्धेनं आणि डोळसपणानं या संकटाकडे पाहिलं तर साऱ्या वाटा मात्र दिसू लागतात. आणि त्या आठवणीनं राजांना धीर आला. त्यांच्या विचारांना वेगळीच दिशा गवसली. लाक्षागृहातून जर पांडव सुटतात तर मग आम्हाला तोच मार्ग का सुचू नये. कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. एवढा पहारा असतानाही वसुदेवाने साध्या टोपलीच्या आधारानं श्रीकृष्णाला बंदिशाळेतून बाहेर काढलंच ना.
आणि त्यांच्याच कृपेने पारेकऱ्यांना निद्रा लागली. कृपाचे बंद सुटले, भरल्या नदीनं वाट दिली आलमगीर. विचारांच्या आहारी जाऊन आम्हाला आजवर जिवंत ठेवतो, ही त्याचीच कृपा असली पाहिजे. आम्ही फक्त आधीच मोकळा असलेला मार्ग शोधायला हवा. राजांनी समयकडे पाहिलं. एक वात मंदावत होती. राजा पुढे चाललं. त्यांनी दोन्ही वाती पुढे सरकवल्या. वाती फरफरत मोठ्या झाल्या आणि त्या वाढत्या प्रकाशात राजांच्या मुखावरचं मात्र समाधान उजळलं होतं. त्यांना एक मार्ग सापडला. ज्या पद्धतीने पांडव लाक्षागृहातून बाहेर सुटले, त्याच पद्धतीने इथून काहीतरी मात्र आपल्याला करणं भाग पडेल. अखेर सह्याद्रीचा सिंह मात्र आलमगीरच्या जाळ्यात अडकला.